रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1935 पासून सुरुवात करत आहोत. लंचाळाच्या कामा नाही ताळा वाळा न कळे ओंगळ उपदेश, वचन चर्चेची न कळे चाचणी, ऐशी संगष्टनी अमंगळ, समय न कळे वेड गळ बुद्धी, विजाती ते शुद्धी चांच चाट, तो कामने याचा अधिकारची बरा, बहुमती खरा हुनीहीन. लंचाळ अव्यवस्थित माणसाच्या कामात सुसूत्रता नसते, ताळमेळ नसतो, मूर्खाला उपदेश समजत नाही, ज्याला शुभ बोलणे योग्य वागणे कळत नाही अशाची संगत वाईट असते. वेडगळ माणसाला वेळ प्रसंग याचे महत्त्व कळत नाही, अशुद्ध जातीला शुद्ध, दुर्जनाला सज्जन करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जगात असे अनेक लोक आहेत जे गाढवापेक्षाही गाढव अमंगळ आहेत, अशाचा धिक्कार करावा हेच योग्य. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भवश्रम, परद्रव्य पर नारी झाली विषयाची अपरी, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. आम्ही फक्त एक रुक्माईचा पती अंतःकरणात धरलाय, त्यामुळे आमची सारी कामे झाली आहेत. संसार श्रम नाहीसा झाला आहे, परद्रव्य परनारी या आम्हाला विषा समान झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला फार काही व्यवहार करण्याची गरज नाही. बेने पळे डोळसा न कळे मृत्यू तो सरीसा, कैशी झाली दिशा बोली नवजातीये वाट चाली, संसाराची कंती मावळल्या तरी शक्ती, तुका म्हणे हिना बुद्धीचा चुकली नारायण. जे डोळस लोक मृत्यूला पाहून भिवून पळून जातात त्यांना मृत्यू आपला सतत जवळ असतो हे कळत नाही. त्यांची दिशाभूल कशी झालेली असते हे काही समजत नाही. ज्या वाटेने गेल्यावर मृत्यूचे भय नाहीसे होते अशा परमार्थाच्या मार्गाने ते जात नाहीत. सारी शक्ती नाहीशी होत आली, सर्व गात्रे थकली तरी ते संसाराची काळजी करीत बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा हीन लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. अभिमानाचे तोंड काळे दावे बळे अंधार, लाभ न्यावा हातो अति तोंडी माती पडोनी, लागलीशे पाठी लाज झाले काज नासया, तुका म्हणे कुंचळ म्हणे विटंबनी पडिली ती. अभिमानाचे तोंड काळे असते, त्याने आत्मरूपामध्ये बळेचा अंधार केलेला असतो. देहाभिमाना खातर परमात्मा दूर केलेले असते. तोंडात दुःख माती भरून हातोहाती फक्त लाभ मिळून न्यावा हे अभिमानाचे लक्षण होय. अशाच्या मागे लाज लागलेली असते, ती त्याला संतांना शरण जाऊ देत नाही. त्यांच्या मोक्षरूपी कार्याचा नाश करण्यासाठी ती लाज निर्माण झालेली असते. तुकोबा म्हणतात, अशा अभिमानी माणसाच्या मनात परवासना असते, त्यामुळे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो, त्याची विटंबना होते. चोराची या दुंडका मनी वशे ध्याने लांछन, याशी आम्ही करणे काय वर्षो न्याय पर्जन्य, ज्याच्या बैशे खतावरी ते चूर चुरी दुखवू, तुका म्हणे ज्याची खोडा त्याची जोडी त्या पिढी, त्याची जोडी त्या पिढी. चोराच्या मनात सतत धडकी भरलेली असते, आपल्याला कोणी पकडेल ही भीती असतं, पण ही भीती म्हणजे कलंक असतो. आम्ही खरे न्याय स्पष्ट बोलतो, त्याने क्रोधाची प्रचंड वृष्टी झाली तर त्याला आम्ही काय करणार. ज्यांच्यात उणीव आहे त्यांना आमचे शब्द लागतात, जे दुखावून चुरचूर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंगी अशी जशी खोड असते त्यानुसार त्याला त्रास होतो. बुद्धीन उपदेश तेथे विष अमृती, हुंगो नै गोरावाळी तेथे जोडी विटाळ, आळशीयाचे अंतर कुडे जैसे मळे निष्काम, तुका म्हणे ऐशा हाती मज श्रीपती वाचवा. बुद्धिहीनाचा उपदेश करणे म्हणजे अमृतात विष कालविणेच होय. अशा घाणेची दुर्गंधी येते, विटाळ होतो, त्यामुळे तो अनुभव टाळणेच बरे. आळसी माणसाचे अंतःकरण अतिशय वाईट असते. जसे प्रेताला काही करू नये त्याप्रमाणे मूर्खालाही काही करू नये असेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा माणसाची संगत मला होऊ देऊ नकोस. न करी तुमची सेवा बापुढे मी पण, देवा बोलिल तो पाववा पण सिद्धी सकळ, अनेक काय तुम्हा काम आम्हाने दातरी प्रेम, कैसे धर्म निच्छे शिराती
आम्ही वेचलो शरीर तुम्ही बीज पेरा खरे संयोगाचे बरे गोड होते उभयता एका हाते टाळी होत कोठे वाजते निराळी झाला तरी बळी स्वामी विन शोभेना रूपायावे जी अनंता धरीन पुटाची त्या सत्ता होईन सरता संता माझी पोषणा ठेविले उदार वरी काय तो पातेरा तुका मने बरा रोकडाची निवड देवा आपली सेवा मीपणाच्या भावनेने करणार नाही लाचखोरीनेही करणार नाही ही प्रतिज्ञापूर्वक प्रगट केलेली इच्छा तुम्ही पूर्णत्वास न्यावी आम्हा भक्तावर प्रेम करावे याखेरीज तुम्हाला दुसरे कोणते काम आहे ते प्रेम जर तुम्ही भक्तांना दिले तर ते धर्म अधर्म हे निश्चित कसे राहील आम्ही आमचे शरीर तुम्हाला अर्पण केले आहे त्यात तुम्ही शुद्ध बीज पेरा म्हणजे आपल्या दोघाचा संयोग होईल आणि उभयतामध्ये गोळी निर्माण होईल एका हाताने कोठे टाळी वाजते का सेवक जरी बलवान झाला तरी स्वामी शिवाय त्याला शोभा नाही अनंता तुम्ही निर्गुणामधून नामरूपाला यावे आमच्या सत्तेमुळे सेवा अधिक घडेल संतांचे आवडते झाले की ते माझे चांगले पोषण करतील तुकाराम महाराज म्हणतात जे याची जर तुम्ही उधारी ठेवली तर मात्र साऱ्याचा पोतेरा होईल याचा रोखठोक विचार करावा भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपणची जेवी नैवेद्याचा आळवेचे ठाकणी सकळ तुका मने जड मदन राखावे दगड बापाला जिवंतपणे भुकेला अन्न देत नाही आणि मेल्यावर मात्र त्याचे पिंडदान करतो ही तर फसवणूक आहे बापाच्या श्रद्धासाठी शिजवलेले अन्न तो स्वतःच जेवतो देवाच्या नावाचा नैवेद्य म्हणून आपल्या पोटासाठी पंचपक्वान्न खातो तुकाराम महाराज म्हणतात देवा मला अशा दगडासारखा जड मूड ठेवू नको माझ्याकडून देवाची पित्राची योग्य प्रकारे सेवा घडवा सर्व भाग्य येण असे सांभाळिलो दिन पायी संताचे मस्तक असो जडोनी हस्तक जाणे तरी सेवा दिन दुबळ्याची देवा तुका मने जीव समर्पुनी भाकी किंवा देवा मी भाग्यहीन दिन आहे तरी संतांनी मला सांभाळले आहे म्हणून संताच्या पायी माझे मस्तक असो त्यांना हात जोडून वंदन असो दीन दुबळ्याची सेवा कशी असते ते आपण जाणताच तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव संताच्या चरणी समर्पित केला आहे माझ्या उद्धारासाठी त्यांची याचना करीत आहे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाये थोनिया नुठो माता मरणा वाचूनी सर्वता होय बळकट माझा मना तुरे दिट तुकाला लोटांगणी भक्ती भाग्ये झाली धनी माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणून तर संतांच्या चरणाची भेट झाली आता मरणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने या चरणावरील माझे मस्तक हलविणार नाही माझ्या मनात तू धीट व बळकट हो तुकाराम महाराज म्हणतात मी संतांना लोटांगण घातले आहे भक्ताचे भाग्य लाभल्यामुळे माझे चित्त शुद्ध झाले आहे नाही तरी आता कैचा अनुभव झालाशी तू देव घर घेना जेते तेथे देखे लांचाचा पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान आदिवरी हातन या नावे उदार उसण्याचे उपकार फिटाफिट तुका मने जैशी तैशी करू सेवा सामर्थ्याने देवा पायापाशी नाहीतरी आता आम्हाला कसला अनुभव आला आहे तू देव आहेस तरी बुडव्या झाला आहेस जिकडे तिकडे लांचाचा पर्वत उभा आहे लाच घेऊन तुझ्या मनाला समाधान मिळते निरपेक्षपणे ज्याचा हात वर असतो त्याला उदार असे म्हणतात उसने देण्या घेण्याने झालेले पिठमफाट याला उपकार कसला तुकोबाई म्हणतात देवा आम्ही यथाशक्ती तुझी भक्ती करू तुमच्याजवळ मोठे सामर्थ्य असूनही तुम्ही मात्र कोणाला काहीही देत नाही आम्ही सर्व काळ कैची सावधान व्यवसाय मन अभ्यासले तरी मना मोठ ठेविले चरणी केलो गुणागुणी कासावीस याच कान सुलिक मारित शे हाका मज घाटू नका मधी आता तुका म्हणे निद्रा जागृती सुस्फूर्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी येते विविध व्यवसायात कार्यात मग्न असताना आम्ही सदा सर्व काळ सावधानतेने तुझ्याकडे कसे लक्ष देणार तरी माझ्या देहाची मोठ तुमच्या चरणाशी ठेवली आहे कारण गुण अवगुणांनी मी बेजार झालो आहे आता भगवंताच्या कानाशी जाऊन हाक मारत आहे सांगत आहे की देवा मला देहाच्या भोगात आता लोटू नका तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती जागृती स्वप्न सुस्फूर्ती या तीनही अवस्थात तुम्ही साक्षीदार आहात
नसताची दावणी भेव केला जीव ही पोटी, झालो तेव्हा कळले जागा वावगा कांत, गवशिलो पुढे मागे लाग लागे पावला, तुका म्हणे केली आणि सलगीच्यानी सन्मुख, ध्यानी मनी नसलेल्या गोष्टीची भीती दाखवून माझा जीव कष्टी केला, तेव्हा जेव्हा मी सावध झालो तेव्हा कळले की ही ओरड हा अकांत व्यर्थ आहे. मी मागे पुढे अडकून पडलो आहे, मात्र तुझ्याकडे आल्यावर मला आधार मिळाला. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या सलगीच्या भक्तांनी मला तुमच्या सन्मुख केले आणि सद्बुद्धी दिली. हे काम सेवादान देखो क्षीण विषयाचा, सांभाळा जिब्रीदावळी तुम्ही का कळी सारिके, शरणागत वैऱ्या हाती निश्चिती देखील, तुका म्हणे इच्छा भेटी पाय पोटी उपराटे. देवा, आम्ही अनेक संकटानेचे दुःख भोगावे हेच तुमच्या सेवेचे फळ आहे का? तुम्ही तुमची ब्रीदावळी सांभाळा असे कळी काळासारखे दुष्ट का झालात? शरणागतांना वैऱ्याच्या हाती देण्यात तुम्हाला आनंद मिळतो काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुमच्या भेटीशी आस बाळगतो, तर तुम्ही पाय पोटात उलट घेता आम्हाला दर्शन देत नाही, याला काय म्हणावे? काहो आले नेनो बागा पांडुरंगा माझ्या, उपराटी तुम्ही चाली क्रिया गेली सत्याची, साक्षी हे गे माझे मन अर्थ कोण होते ते, तुका म्हणे समर्थपणे कायेने करीतसा. पांडुरंगा, आजपर्यंत भक्तांना भेटण्यास तुम्ही उदार होतात, आता मात्र माझ्या वाट्याला तुमचे खोटे वागणे का आले? कळतच नाही देवा, तुमची सरळपणाची चांगली वागणूक लोप लावली आहे. तुम्ही सत्य विसरून विपरीत वागत आहात. देवा, माझे मन तुमच्या भेटीसाठी किती अर्थ झाले होते याला माझे मनच साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही किती काहीही करण्यास समर्थ आहात, म्हणून असा दुष्टावा करता का? शकुनाने लाभहानी येथूनच कळतसे, भयारूढ झाले मन आता कोण विश्वास, प्रेत कळे अलिंगनी संपादनी अत्यंत, तुका म्हणे मोकलिले कळो आले बरवे हे. शकुनावरून पुढे लाभहानी काय होणार हे कळते, त्यामुळे देवा तुझ्या वर्तनावरून माझे मन भयभीत झाले आहे. आता तुमच्यावर कोण विश्वास ठेवेन? आलिंगनावरून प्रेम आणि व्यवहारातून आदर समजतो. तुकाराम महाराज म्हणता, देवा तू मला सोडून देणार हे मला आता कळून चुकले आहे. न होय निग्रह द्याशे दंडन, नवजे भूकता न सहावली, तरी नित्य नित्य करी आळवण, माझा अभिमान असो द्यावा, नाही विटाळले काया वाचा मन, संकल्पाचे भिन्न आशेच्या, तुका म्हणे भवसागरी उतार, करावया आदर इच्छितसे. देवा, मला कठोर व्रते करून देहाला दंड देणे शक्य होत नाही, कारण मला तहान भूक सहन होत नाही. तरी नित्य तुझी करुणा भागतो आहे, म्हणून देवा तुमच्या मनात माझ्याविषयी अभिमान असू द्यावा. तुमच्या वाचून अन्य कोणत्याही अभिलाषेने मी माझे काया वाचा मन विटाळले नाही. तुकाराम महाराज म्हणता, देवा मला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आधार द्या, एवढीच माझी इच्छा आहे. ऐकिले कीर्ती संताच्या वदनी, तरी हे ठाकोनी आलो स्थळ, मागिल्या पुढीला करावे सारिके, पालटो पारिके नाही देवा, आम्हाशी विश्वास नामाचा आधार, तुटता ते थार उरी नाही, तुका म्हणे येथे नसावेची दुजे, विनंती पंढरीराजे परिसावी हे. संताच्या मुखातून तुझी कीर्ती ऐकली आणि तुझ्या जवळ आलो. हे देवा, मागील भक्ताप्रमाणे पुढच्या भक्ताचाही आपण उद्धार करावा, त्यांना पारखून त्यात बदल करू नये. आमचा तुमचा मनावर विश्वास आहे, त्याचाच आधार आहे. तो आधार जर तुटला तर आम्हाला कोठेही थारा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याविषयी आपल्या मनात दुजाभाव नसावा, ही माझी विनंती पंढरीनाथा ऐकावी. मोलाचे आयुष्य वेचत असे शेवे, नुग तवा गोवे खेद होतो, उगवूनी आले ते तुम्ही नारायण, परिहार याशिना निमिषात, लिगडाचे माझी न्यावे झाली परे, उरली ते उरी नाही काही, तुका म्हणे लाहो साधी वांचा बळे, ओढईले काळे धाव घाली. आमचे मौल्यवान आयुष्य तुमच्या सेवेसाठी वेचले आहे, तरी प्रपंचाच्या बंधनातून आमची सुटका होत नाही, याचे दुःख होते. नारायणा, तुम्ही मनावर घेतलेत आणि आम्हाला मुक्त करायचे ठरविले तर क्षणभरात आमच्या दुःखाचा परिहार होईल. गुळाला चिकटलेल्या माशीसारखा मी प्रपंचाला चिकटलो आहे, शंका नाही. तुकोबा म्हणतात, काळ पुरुष मला ओढून घेत आहे, म्हणून मी माझ्या वाच्या बळाने तुझा धावा करतो आहे, तरी सत्वर ये.
मनवणी झालो क्षत्रीचे संन्यासी चित्ता पाशी अवरुणी कदापि नवे सीमा उल्लंघन केले विसर्जन आव्हानीच परी पारिका तो आता झाला दुधा ठावन दृढ केला भाव एकविध तुका म्हणे कार्य कारणाचा हेवा नाही जीव देवा समर्पिला चित्त सर्व आशा आकांक्षापासून आवर्ते घेतले आणि आम्ही क्षत्रीचे संन्यासी झालो आहे या सीमेचे उल्लंघन कधी होणार नाही देवताचे आव्हान केले तेव्हाच विसर्जनही केले आता इतर शरीररूपी क्षेत्र आम्हाला पारखी झाली आहे पारखी झालो असून एकविध भाव फक्त पांडुरंगाच्या ठिकाणीच दृढ केला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला कसल्याही कार्यकारणाची इच्छा नाही कारण आम्ही आमचा जीव देवाला समर्पित केला आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1954 वर थांबतो.